चला तर मंडळी, आज बनवूया अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि बरेच दिवस टिकणारे उपवासाचे लाडू। हे लाडू बघून तुम्हाला असं वाटत असेल की हे रव्याचे लाडू आहेत, पण हे अजिबात रव्याचे लाडू नाहीत, तर हे आहेत साबुदाण्याचे लाडू। बनवायला खूप सोपे, खूपच कमी साहित्यात बनवले आहेत, शिवाय खूपच मऊसूद बनतात। ज्यांना जे उपवास नाही धरलेला आहे ते सुद्धा आवडीने खातील, इतके चविष्ट लागतात। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून पहा, माझी खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणारी आहे। आवडली तर लाईक करा आणि शेअर करा। चला तर लाडू बनवायला घेऊयात। यासाठी कढईमध्ये इथे मी 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि फक्त हे साबुदाणे आहेत ना, ते 2-3 मिनिटं फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे। एकसारखं असं मिक्स करत राहायचं, नाहीतर तळाला हे साबुदाणे लागतील, करपतील आणि लाडवाचा रंग सुद्धा वेगळा होईल आणि यामुळे चवीला सुद्धा वेगळे लागतील। 2-3 मिनिटं छान मी हे साबुदाणे परतून घेतलेत। आता हे साबुदाणे काढून थंड करून घेऊया। आता याच कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालते। आपण हे लाडू खूप कमी तुपामध्ये बनवतोय। गॅसची फ्लेम चालू करायची आणि तुमच्या आवडीचा इथे सुकामेवा घ्यायचा आहे। तर मी इथे काजू, बदाम, थोडेसे अक्रोड आणि थोडेसे शेंगदाणे सुद्धा घातलेत। शेंगदाणे ऑप्शनल आहेत, तुम्हाला चालत असतील तर घाला, नाही घातले तरी सुद्धा चालतील। असा हा सुकामेवा घातल्यामुळे लाडू आहेत ना, हे एकदम मऊसूद पेड्याप्रमाणे बनतात आणि अगदी मऊसूद बनून तोंडात सुद्धा विरघळतात। आता हे 2 मिनिटं फक्त परतून घ्यायचे। आता हे सुद्धा काढून थंड करून घेऊयात। मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये भाजलेले साबुदाणे घालायचे। साबुदाणे घालताना पूर्णपणे थंड करून घ्या, गरम असताना अजिबात मिक्सरच्या भांड्यात घालायचे नाहीत। झाकण लावायचं आहे आणि एकदम बारीक पावडर करून घ्यायची। जितकी बारीक पावडर करता येईल ना, तितकी बारीक पावडर करून घ्यायची। यामुळे लाडू खूप छान मऊसूद अगदी पेड्यासारखे बनतात। हे बघा, अशा पद्धतीने जर जाडसर राहिली तर ती तुम्ही चाळून घेऊ शकता। आता मी इथे ही चाळून सुद्धा घेते, कारण यामध्ये जराही कण असतील तर ते दातात येतात आणि हे लाडू खायला चांगले लागत नाहीत। तर चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे बघा, अगदी मऊसूद पावडर आपल्याला ही मिळते। साबुदाण्याची पावडर छान मी चाळून घेतली आहे। पहा, काही यामधले कण राहिलेले आहेत। आता ही पावडर आपली तयार झाली। अगदी एकदम बारीक पावडर अशी तयार होते, जसा रवा ना, बारीक रवा असतो त्या पद्धतीची पावडर मिळते आपल्याला। आता याच मिक्सरच्या भांड्यात आपण जो ड्रायफ्रूट्स घेतला होता भाजून, तो घालायचा आहे। अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट, जे किसलेलं खोबरं येतं ना रेडीमेड, ते घेतलंय। तुम्ही खोबरं किसून त्यानंतर हे घालू शकता यामध्ये। आता 1 वाटी साबुदाण्याला मी 1 वाटी साखर घेतली आहे। झाकण लावून याची पण बारीक एकदम पावडर करून घ्यायची। तर हे बघा, अशी पावडर करून घेतली आहे। थोडीशी रवाळच आहे। आता इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली। 1 चमचा साजूक तूप घालायचा आणि त्यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची। साबुदाण्याची पावडर घातलेली आहे। साबुदाण्याची पावडर आहे ते 1-2 मिनिटं परत एकदा छान परतून घ्यायची, म्हणजे यामधला कच्चेपणा निघून जातो आणि हे लाडू आहेत ते बरेच दिवस टिकतात। याचा हळूहळू रंग बदललाय। साबुदाण्याची पावडर छान भाजून झालेली आहे। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून हा रेसिपी व्हिडिओ माझा पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आता ड्रायफ्रूट्स आणि आपण जो खोबरं वाटलं होतं ना, ती पावडर यामध्ये घालायची आणि ती सुद्धा 2-3 मिनिटं छान अशी परतून घ्यायची। यामुळे सगळं साहित्य एकजीव होईल। तुम्ही पहा, हे बघा, रंग हळूहळू याचा बदललाय। आता हे सगळं आपलं भाजून झालेलं आहे। आता हे सुद्धा थंड करून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलंय। लाडवाचं सगळं मिश्रण आहे ना, ते या मिक्सरच्या भांड्यात घालायचं। मिक्सरचं भांडं घेताना मी थोडंसं मोठंच घेतलंय, म्हणजे व्यवस्थित ते मिक्स होतं। आता हे सगळं मिश्रण आहे ते या भांड्यामध्ये घालायचं। लक्षात असू द्या, हे मिश्रण पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचं। सगळं लाडवाचं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलंय। आता यानंतर यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि 1 चमचा साजूक तूप घालायचा, यामुळे या लाडवाला छान बाइंडिंग येते। आता परत एकदा मिक्सरचं झाकण लावून बारीक करून घ्यायचं, मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं। यामुळे लाडू छान वळले जातात आणि अगदी मऊसूद पेड्यासारखे बनतात।
मी 2-3 वेळा फिरवून घेतलं आहे. मस्त असं एकदम बारीक मऊसूद हे मिश्रण आपलं लाडवाचं तयार झालेलं आहे. आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया. सगळं लाडवाचं मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर थोडं बाइंडिंग आलेलं आहे. याला तुम्हाला जर वाटलं असं की याला बाइंडिंग आलं नाही, लाडू वळले जात नाहीत व्यवस्थित, तर इथे तुम्ही थोडंसं तुपाचा वापर करू शकता. थोडंसं तूप आहे ना, गरम करायचं 1-2 चमचे आणि घालायचं आणि त्यानंतर मिक्स करायचं आणि त्यानंतर लाडू वळायचे. तर मला इथे गरज वाटत नाही अजिबात, कारण शेंगदाणे घातले. शेंगदाण्यामध्ये सुद्धा स्वतःचं तेल असतं, शिवाय 1 चमचा तूपसुद्धा मिक्सरमध्ये घातला होता, तर अजिबात गरज वाटत नाही. तुम्ही पाहू शकता. थोडं थोडं मिश्रण घेऊन हे लाडू असे वळून घ्यायचे. मस्त गोल गरगरीत असे हे लाडू मी वळून घेतले. खायला खूप भारी लागतात. हे रव्यापेक्षा एकदम भारी लाडू हे लागतात. न खाणारे सुद्धा आवडीने खातील. ज्यांना आवडत नाही, ज्यांचा उपवास नाही, ते सुद्धा अगदी एकच दिवसात हे लाडू फस्त करून टाकतील. पहा याचं टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे. अजिबात इथे एक्स्ट्रा मला तुपाची गरज लागली नाही. एक लाडू वळून घेतला आहे. अजून मी एक लाडू तुम्हाला वळून दाखवते. थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे. तुम्हाला लहान मोठे ज्या आकारात बनवायचे आहेत लाडू त्या आकारात बनवू शकता. हे बघा दुसरा लाडूसुद्धा मी बनवला आहे. मस्त असे सगळे लाडू बनवून घ्यायचे. सगळे लाडू मी बनवून घेतलेत. पहा अगदी रव्यापेक्षा भारी दिसत आहेत. पेड्यासारखे अगदी दिसत आहेत. खायला सुद्धा तितकेच मस्त मऊसूद लागतात हे लाडू. तुम्हाला काही वेगळं बनवायचं असेल उपवासाला तर असे हे साबुदाण्याचे लाडू एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्ही लाडू पाहू शकता किती मस्त झालेले आहेत. बाइंडिंग खूप छान आलेलं आहे. कमी तुपात बनवलेले आहेत. तुम्हाला एक लाडू मी तोडून सुद्धा दाखवते. हे बघा लाडू अगदी सॉफ्ट असा मऊसूद झालाय. सहज तुटला जातोय. खूप खायला छान लागतो. बनवून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल. जराही आवडली असेल तर मंडळी लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.